मध्ये पीठ आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पापड उकळण्यासाठी। इथे मी मीठ, तीळ आणि पापड खार इथे घेतलेला आहे। तर पाणी असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला खळखळ चुलीवर। तर गावाच्या पद्धतीने आपण ही तांदळाची पापड बनवणार आहोत। तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर इथे पाण्याला छान असं चुलीवर आंधण ठेवलेलं आहे आपण आणि थोड्या प्रमाणामध्ये आपण हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये टाकणार आहोत। तर 3 किलोच्या प्रमाणामध्ये हे आपण पापड बनवत आहोत तांदळाचे। यावर आपण जिरे थोडेसे 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, पापड खार, मीठ आणि थोडा खायचा सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। आणि आता अलगद हाताने थोडंसं यामध्ये आपण तांदळाचं पीठ पापड बनवण्यासाठी टाकून घेणार आहोत आणि हे पीठ आपण चांगल्याची खिशी बनवणार आहोत। तर पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पिठाच्या वरती पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून पीठ अलगद मध्ये छान असं शिजतं आणि चुलीवर आपण याची खिशी घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे मी 3 किलोच्या प्रमाणामध्ये तांदळाच्या पापडची खिशी घेत आहेत। तर अशा पद्धतीने चुलीवर एकदम छान आणि मोकळा जाळ लागतो, त्यामुळे छान खिशी घेतली जाते आणि सगळीकडून पीठ एकदम छान शिजतं। तर अशा मोठ्या याच्यासाठी आपण चुलीवरच किंवा मोठ्या शिगडीवरच आपण हे तांदळाचं पापडाची खिशी घेऊ शकतो, जेणेकरून छान पीठ व्यवस्थित शिजतं आणि पापड हे छान व्यवस्थित होतात। तर हे पापड मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने बनवलेली दाखवलेली आहे। तर छान अशी मी खिशी घेत आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी खिशी इथे चुलीवर घेतली जाते आणि खूप छान असं चुलीवरच्या पापडाची चवही छान लागते। तर अशा प्रकारे आपली इथे खिशी घेऊन झालेली आहे आणि पीठ एका कॅरी बॅगेमध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये घेऊन छान असं मळून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिटे आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पापड बनवण्यासाठी छान असे गोळे करून घ्यायचे आहे आणि छान पीठ असं मळून 10 ते 15 मिनिटे आपलं छान पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान पीठ शिजतं आणि छान त्याला मुरतही आणि छान असे गोळे करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे पापडाचे मशीन असेल तर त्यामध्ये आपण हे पापडाचे गोळे ठेवून आपण हे पापड बनवून घेणार आहोत। तर इथे खाली एक कॅरी बॅगेचा तुकडा अशा मी कापून घेतलेले आहे आणि त्यावर असं पापडाचा साईजचा छोटासा गोळा तांदळाच्या पिठाचा खिशीचा घेतलेला आहे आणि अलगद हाताने प्रेस करून आपला पापड इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान आणि गोल छान पांढरी शुभ्र असे पापड इथे तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर आणि पापडच्या मशीनमध्ये असे हे पापड बनवून घेऊ शकतात। तर इथे मी छान असे 2 साडी इथे टाकून घेतलेले आहे। तर हे पापड 2 दिवस वाळवण्यासाठी तरी लागतातच। छान असे 2 दिवस झालेले आहे आणि छान असे हे पापड तयार झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। 3 किलोच्या प्रमाणामध्ये इथे पांढरे शुभ्र असे तांदळाचे पापड इथे तयार झालेले आहे आणि पापड तळण्याची व्हिडिओ जरा कट झाले असल्यामुळे मी तुम्हाला पापड तळण्याचा व्हिडिओ नाही दाखवू शकत। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान इथे पापड वाळून तयार झालेले आहेत।